26 नोव्हेंबर 1949 या तारखेचं ऐतिहासिक महत्त्व आहे. का महत्त्व आहे? कारण या दिवशी आपण कायद्याचं राज्य स्वीकार केलेलं आहे, आपण संविधान स्वीकार केलेलं आहे, संवैधानिक व्यवस्था मान्य केलेली आहे आणि याबद्दलचा अंतिम मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता तो 14 नोव्हेंबर 1949 रोजी आणि तो स्वीकार करण्यात आला 26 नोव्हेंबर रोजी. म्हणून 26 तारखेचं विशेष महत्त्व आहे आणि याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधान सभेच्या माध्यमातून देशाला दिलेला एक महत्त्वाचा संदेश आहे. तो 3 महत्त्वाच्या वाक्यात आहे. आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे मनापासून ठासून स्वीकारलं पाहिजे. विशेष सत्ताधारी व्यवस्थेनं ते मान्य केलं पाहिजे किंवा अंमलात आणलं पाहिजे. पहिलं आहे संवैधानिक निष्ठा. जर ती नसेल तर फक्त हे कायदेशीर व्यवस्था असेल, वाचनीय फक्त पुस्तकं असेल, ते व्यावहारिकरित्या स्वीकार करणं गरजेचं आहे आणि तशी अंमलबजावणी आवश्यक आहे संवैधानिक निष्ठेची. नंबर 2 त्यांनी सांगितलेलं तत्त्व आहे ते म्हणजे सामाजिक न्याय. जर आपण सामाजिक न्याय देऊ शकलो नाही तर संविधान हे फक्त नावाला एक पुस्तक राहील. आणि सामाजिक न्यायामध्ये त्यांनी सांगितलेलं तत्त्व आहे ते म्हणजे आर्थिक आणि सामाजिक असमानता दूर करा. राजकीय समानता येईल पण सामाजिक व आर्थिक समानता येणं जरुरी आहे. जी असमान आहे त्याला समान बनवणं गरजेचं आहे. आणि लास्ट महत्त्वाचं 3रं तत्त्व जे आजच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे नैतिक जबाबदारी स्वीकार करणारं नेतृत्व असलं पाहिजे देशासाठी. जे आज आपल्याला नैतिकता कुठेतरी हरवत असताना दिसते आणि तशी जबाबदारी स्वीकार करणारं नेतृत्व आवश्यक असल्याची बाब आज 75 वर्ष पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि ते आजही 75 वर्षानंतर या 3 तत्वाची किती आवश्यकता आहे हे आज आपल्याला जाण भान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच संवैधानिक व्यवस्था आणि संविधानाचं विशेष महत्त्व आहे कारण या देशातली सर्वोच्च कायदा म्हणून आपण संविधानाकडे पाहतो.